श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, मला बऱ्याच वेळा महिला मेसेज करता व्हॉट्सअपला, काही नवीन आले की ताई सांगा, काही घ्यायचं असलं तर नवीन आले की सांगा। आता नवीन खूप वेगळं वेगळं येत असतं, परंतु काय काय सांगणार ना। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक परत काय म्हणतात तोरण, दाराचे तोरण नवीन आलेले आहे आणि ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर कसं असतं, काय काय सांगणार असा विषय होतो, म्हणून आज फक्त स्पेशल दाराच्या तोरणचा व्हिडिओ आहे। तुम्हाला मी दाखवते, माझ्याकडे 5-7 प्रकार आहेत दाराच्या तोरणचे। आणि हे बघा, हे पण तुम्हाला दिसत आहे ते बघा, इथे पण हा एक आहे तोरणचा प्रकार आहे, हा एक प्रकार आहे, म्हणजे हे कापडी आहे। त्यानंतर हा एक प्रकार आहे, हे कापडी पण आहे। त्यानंतर हे बघा, हे इथून दिसत आहे, तुम्हाला जवळून दाखवणार आहे, मी जवळून दाखवणार आहे नक्कीच। इकडे दिसत आहे आणखी बघा, हे कवड्यांचं तोरण दिसतंय, हे पण कवड्यांचं तोरण दिसत आहे। हे सगळं तुम्हाला मी आता जवळून दाखवणार आहे। ते थोडस तुम्हाला हे दिसत आहे, लांबून एवढं लक्षात येत नसेल, परंतु तरी पण स्क्रीन मोठी केली तर दिसेल। तर चला आता आपण कवड्यांच्या तोरण पासून सुरुवात करू। चला आता सगळ्यात पहिले हे बघा, हे कवडी तोरण आहे, जे तुम्ही मागे बघितलं, माझ्या मागे बघितलं ना, हे वरती आहे, तर हे कवडी तोरण आहे। बघून घ्या, पूर्ण भरलेलं आहे, कवडी तोरण आहे हे दरवाजाला आहे, याचं 3 फूट, 3 ते 3.25 फूट याची साईज आहे। कोणी म्हणतात ताई 4 फूट आमचा दरवाजा आहे, पण ही जनरल साईज असते, 4 फुटाचं काही बनत नाही, मग तुम्हाला ते 2 घ्यावं लागतात, तर तेव्हा तुमच्या दरवाजाला मावतं। तर हे 3 फुटाचं आहे, 3-3.25 फुटाचं असणार आहे हे। तर हे कवडी तोरण आहे, डिझाईन बघून घ्या, आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि मला मेसेज करा व्हॉट्सअपला। तुम्हाला मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर। आणखी एक दुसरं डिझाईन आहे, दुसरी डिझाईन आहे ही एक कवडीच्या तोरणचीच। आता एका वेळेला आपण एकच बघू, कवडीच्या तोरणचं पहिले बघू। हे एक कवडीचं तोरण आहे। आणि पुन्हा परत एकदा मी सांगते, ते सांगायचं विसरलं, की आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला, ह्यावेळेस ही डिझाईन आहे, पुढच्या काही दिवसांनी तुम्ही मागितलं तर डिझाईन वेगळी येईल, कारण की प्रत्येक आतापर्यंत मी जेव्हा अनुभवलेलं आहे ना, जेवढं पण, की प्रत्येक वेळा वेगळ्या वेगळ्या डिझाईन येतात, प्रत्येक वेळा ह्या डिझाईन येत नाही। आता मागे मी रुद्राक्षाच्या तोरणची व्हिडिओ टाकली, तर त्यावेळेस ती डिझाईन होती, ती डिझाईनचा व्हिडिओ टाकला, परंतु पुढच्या वेळेस ते डिझाईन आली नाही ना, मग ती डिझाईन वेगळी आली। मग कस्टमरने काय केलं, नाही ताई आम्हाला तीच डिझाईन पाहिजे, तीच मागवून द्या। तर त्यानंतर खूप दिवस आल्याच नाही, खूप दिवस, आणि नाहीच आल्या, त्याच्यानंतर आणखी वेगळ्या वेगळ्या डिझाईन येत गेल्या, त्याच्यापेक्षा वेगळ्या आणखी येऊन आल्या, परंतु ती डिझाईन आली नाही। तर असं पण होतं, कधी येतात कधी येत नाही, म्हणून असं हट्ट धरू नका की ती डिझाईन पाहिजे। आता आहे स्टॉक, आता तुम्ही मागितलं तर तुम्हाला ह्या डिझाईन मिळतील, पुढच्या वेळेला तुम्हाला अजून तुम्ही 15 दिवसाने 1 महिन्याने मागितल्या तर तुम्हाला वेगळी डिझाईन भेटेल। तर हे बघा, हा एक आहे प्रकार आहे। प्राइस मी आता कोणाची सांगत नाहीये, तुम्हाला जो हवा असेल तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवा, तुम्हाला त्याचं मी प्राइस व्हॉट्सअपला सांगेल। अतिशय छान असं याला तेच सांगायचं राहिलं, सॉरी। आता हे आरसे आहेत, तुम्हाला सांगते, हे आरसे आहेत, खाली कवडी आहेत, इथे पण कवडी आहेत बघा, इथल्या पण कवड्या आहेत, आणि हे खाली कवडी आहेत, हे आरसे आहेत। एक ताई आल्या तर ताई म्हणे, मला कोणीतरी सांगितलं त्यांना की दरवाजाला आरशाचंच तोरण लावायचं, असं म्हणजे कवडीमध्ये आरसा असणार पाहिजे। आता हे जे आहे हे तुम्हाला मी सांगायचं विसरले, फक्त दाखवलं। हे खाली हे जे आहे खाली मणी आहे, मणी आहे, कवडी आहे, आरसा आहे, आणि खाली हे जे मणी आहे मण्यांचं आहे, त्यानंतर हे लोलक आहे, हे लोकर आहे। तर असं हे डिझाईन आहे। अजून पुढचं डिझाईन आहे याच्यामध्ये, हे डेली यूज साठी आपण वापरू शकतो, हे एक डिझाईन आहे। हे सिंपल आहे, डेली यूज साठी आहे, याचे रेट दोन्ही दाखवले त्यापेक्षा कमी रेट आहे। याला आरसा नाही, याला फक्त कवड्या आहे। आणि हे बघा, हे आहे लोकरचं लोलक वगैरे केलेलं आहे, असं आहे हे, ठीक आहे।
आता हे तुम्ही बघितलं, अजून एक डिझाईन आहे याच्यामध्ये. सगळ्यांची प्राइस वेगळी वेगळी असणार आहे, त्यामुळे स्क्रीनशॉट काढून घ्या. अजून हे एक आहे डिझाईन, किती सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. ते दारावरती इतकं सुंदर दिसतं ना बस. याला पण आरशे आहेत, वरती ह्या कवड्यांचे हे आहे, इथे कवड्या आहे, खाली आरशे, इथे लोलक आहे. खूप असे सुंदर सुंदर डिझाईन आहे. परंतु एक फक्त दुःख एवढंच आहे की प्रत्येक वेळा वेगळे वेगळे डिझाईन येते, तर त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या, कारण की मलाच येत नाही ती एक डिझाईन. मग तुम्ही हट्ट धराल ताई, तुम्ही व्हिडिओ दाखवलं तेच सांगा. आता आहे, आता तुम्हाला हवा असेल तर आता तुम्हाला ह्या डिझाईन मिळून जातील. आता आपण कवडीचे तोरण बघितले, ते मी थोडं बाजूला ठेवते, कारण की ते परत कवडीचे तोरण बघितले ते मी बाजूला ठेवते. आता तुम्हाला मी मण्यांचे तोरण दाखवते. मोत्यांचं तोरण आहे आता, मोत्यांचं. हे जे तुम्ही बघताय ना, हे तुम्हाला लांबून दिसते, ते जवळून बघते ते इतकं सुरेख आहे, इतकं सुरेख आहे ना, खूप असं सुरेख आहे. आणि हे आपण आपल्याकडे फंक्शन असेल ना, आपण तेव्हा लावायचं. म्हणजे इतर रोज डेली यूज साठी एवढं कोणी वापरणार नाही, पण फंक्शन साठी वगैरे, जेव्हा सण असला, फंक्शन असलं, काही कार्यक्रम असला, त्याच्यासाठी बघा किती सुंदर आहे बघा. खूपच असं सुंदरसं असं सगळं मोती आहे आणि सगळं हँडवर्क आहे, सगळं हाताने बनवलेलं आहे बरं का, हे सगळं हँडवर्क आहे. आणि हे सगळं कोण बनवतं माहितीये का, हे सगळे स्वयंरोजगारवाले महिला बनवतात, ज्यांना म्हणजे आमच्याकडे कसं असतं केंद्रामध्ये स्वयंरोजगार विभाग असतो, बचत गट विभाग असतो. ज्यांना म्हणजे आर्थिक अडचण आहे, ज्यांना आर्थिक म्हणजे पैशाची गरज आहे, अशा महिलांना केंद्र काम देतं आणि त्यांच्याकडनं अशा वस्तू बनवून घेतं आणि मग ते त्यांना त्याचा मोबदला देतं आणि हेच आपण आपल्याकडे विकायला ठेवतो. म्हणजे केंद्रात सगळ्या गोष्टीसाठी स्वयंरोजगार आहे आणि स्वयंरोजगारामध्ये तुम्हाला जे पण असेल, तुमच्याकडे जी पण कला असेल तर त्या कलेला तुम्हाला इथे वाव मिळत असतो. आता हे पण असं स्वयंरोजगारातूनच बनवलेलं आहे. तर अशा आता ताईंनी छान बनवलंय, सगळे हाताने बनवलेले हे जे आहे ना, हे सगळं हँडवर्क आहे, असं मशीन वर्क काहीच नाहीये, सगळं हाताने विणलेलं आहे हे तोरण. तर असं खूपच सुंदर आहे. तुम्हाला जवळ थोडस मी हे करून दाखवते, आता लांबून दाखवते बघा, किती सुंदर आहे ना. म्हणजे हे जर कार्यक्रम वगैरे असेल ना, तेव्हा तुम्ही लावू शकतात. हे शो साठी आहे, म्हणजे याचं काही मी तुम्हाला हे सांगत नाही की शुभचिन्हांकित वगैरे असं, कारण की मला असं फसवायला येत नाही की काहीतरी मला विकायचं म्हणून मी काहीतरी असं सांगेल. आणि मी हे पण आहे ना, की जे काही महिला आहेत ज्यांना आपलं याची गरज आहे त्यांच्यासाठीच असतं, हे मदत असते आपली केंद्राची. तर त्यांच्याकडे हे कला होती आणि हे छान पण वाटलं की हे ठीक आहे, हे आपण लग्न वगैरे असेल, सण असेल, तर आपण लावू शकतो. आता दिवाळीच्या वेळेस आपण डेकोरेशन करतो घराला, तेव्हा आपल्याकडे लग्न असेल, काही कार्यक्रम, वाढदिवस असेल, काही असेल, आता पाडवा असेल, आपण जरा घराचं डेकोरेशन करतोच ना, तर तसं हे आपण लावू शकतो. आणि नंतर पुन्हा आपण काढून एक कॅरी बॅग मध्ये ठेवून द्यायचं, पुन्हा जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा लावून द्यायचं. ते असं पण करू शकतो. आणि याचे म्हणजे टिकायला वगैरे चांगले स्ट्रॉंग आहेत, ते भरपूर असं हे करू शकता. आता हे एक रुद्राक्षाचं तोरण आहे. हे तर खूप म्हणजे जास्त नाहीच आहे, माझ्याकडे थोडेसेच आले होते. म्हणजे हे जे तुम्हाला दाखवले ते वेगळं आहे. ही एक डिझाईन आहे, थोडी रेट जास्त आहे याचा त्याच्यापेक्षा. हे एक डिझाईन आहे रुद्राक्ष तोरणचं. हे तर खरं मी माझ्या घरासाठी आणलेलं होतं, उलट दाखवलं मी तुम्हाला, सॉरी. हे तर मी माझ्या घरासाठीच आणलेलं होतं, पण एक दाखवलं, आता व्हिडिओ बनवते म्हणून मी दाखवायला हे केलं. कसं आहे ते, हा असं होऊन जाते, ते पानं उलट होतात.
ठीक आहे. तर हे असं आहे, हे रुद्राक्ष तोरण आहे. हे जास्त नाहीये, परंतु हवं असेल तर हे आता मिळून जाईल. हे बघा असं आहे, हे पूर्ण मी लांब धरते. हे छोटे रुद्राक्ष आहे, हे सगळे पंचमुखी रुद्राक्ष आहे. पंचमुखी रुद्राक्ष आहे हे सगळे. तर हे हवं असेल तर हे पण आपण स्क्रीनशॉट घेऊन मला त्याचा व्हॉट्सअपला पाठवा. दिसतंय सगळं बरोबर, पूर्ण डिझाईन दिसते का? ठीक आहे. असे आपले खूप पैसे खर्च होतात, बरोबर ना? आपले खूप पैसे खर्च होतात, परंतु आपण एक ज्यांना आर्थिक गरज आहे, स्वयंरोजगार विभागातल्या काही महिला आहेत, त्यांना मदत होईल. आपण जर हे तोरण घेतलं तर त्यांना एक मदत होईल. हे सगळं त्याच्यातूनच आहे. हे बघा, हे पण आहे. हे कपड्यावर आहे, हे रफ टफ वापरायला आहे, धुवून परत स्वच्छ होतं परत वापरलं जातं. हे आपण डेली यूज साठी वापरू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही याचा. डेली यूजला आपण वापरू शकतो याला. यात अजून दुसरी डिझाईन आहे. थोडा मी लांबून बोलत असल्यामुळे आवाज कमी येत असेल तर थोडं समजून घ्या, कारण की मी थोडं लांबून व्हिडिओ काढते आहे आणि मोबाईल पासून थोडी दूर आहे, आणि त्यामुळे काय होईल, थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता मी व्हिडिओ बघेल तेव्हा मला समजेल झाला की नाही, परंतु मी तुम्हाला अगोदर सांगते होऊ शकतो. तर तुम्ही तेवढं समजून घ्या. मी तोरण तर तुम्हाला दाखवतेच आहे, तुम्हाला ते दिसतच आहे. हे वेलकमचं आहे. वेलकमचं आहे बघा. हे फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला थोडं उलट दिसत आहे, परंतु हे वेलकम आहे नाव. असे डिझाईन आहे याची. आजचा स्पेशल व्हिडिओ फक्त आणि फक्त तोरणवर आहे, कारण की मी व्हिडिओ बनवला स्टॉलचा, परंतु तो झाला पण खूप मोठा. परंतु काय झालं, तुम्हालाही माहितीये की तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला आठवतच नाही का आपण काय बघितलं अगोदर. एवढा मोठा व्हिडिओ बघितल्यानंतर आठवत नाही, म्हणून मी आता असं ठरवलंय की एक एक वस्तूचा व्हिडिओ बनवू, म्हणजे कसं की तुम्हाला समजेल की कुठली वस्तू छान आहे, कुठली वस्तू बघायची. आता हे आहे श्री गणेशाय नमः, याच्यावर नाव आहे. फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला ते श्री गणेशाय नमः उलट दिसत आहे, आणि खाली शुभ आणि लाभ असं आहे. तर हे बघा, हे कापडी आहे, वेलवेटचं आहे. हे पण धुवून सून एकदम रफ अँड टफ आहे. पुढची अजून एक डिझाईन आहे. व्हिडिओ मोठा होतोय का? 13 मिनिट 14 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. ही एक डिझाईन आहे बघा. ही एक डिझाईन आहे, हे कापडीमध्येच आहे. त्यात पण शुभ आणि लाभ आहे. शुभ आणि लाभ आहे. हे बघा, ही एक डिझाईन आहे. हे पण वेलकम आहे, हे पण डिझाईन आहे. आता हे दिवाळीचे आहे, दिवे वगैरे आहे, परंतु आता ह्याच्या बरोबर दाखवायचं म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे.
हे डिझाईन आहे, वेलकम आहे याच्यावर लिहिलेलं. वरती दिवे पण आहे. असं काही नाही, आपण दिवाळीलाच दिवे वापरतो, आपण सगळ्याच सणाला दिवे लावतो, बरोबर आहे ना? किंवा आपण रोज पण तुळशी जवळ देवाजवळ दिवा लावतोच. म्हणून असं काही नाही की दिवाळी नाहीये म्हणून दिव्याचं घेऊ शकत नाही. हवा असेल, तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर तुम्ही हे पण ऑर्डर करू शकतात. हे एक आहे बघा, हे एक आहे. ते वरती लावलेलं होतं ना, त्याच्यामुळे थोडस ते वाकलं आहे. हे बघा, हे आहे, हे सर्व काचांचं आहे. हे असं एक आहे डिझाईन. आता हे आहे कलश. हे बघा, हे कलश आहे. तसे हे कलश आहे. हे सगळं हँडवर्क आहे. सगळं हँडवर्क आहे. हे कलश आहे. हे आपण वॉलपेपर सॉरी वॉलपीस म्हणून वापरू शकतो. त्याला कडी पण दिलेली आहे अडकवायला. वॉलपीस म्हणून याचा वापर होऊ शकतो. यावर पण शुभ लाभ आहे, काचा आहे आणि एम्ब्रॉयडरी केलेले आहे. इथे गोंडे वगैरे आहे, असं आहे ते शुभ लाभ आहे. तर असो, आता हे एवढे सगळे डिझाईन होते. आणि रुद्राक्ष तोरणचे तर तुम्ही डिझाईन बघितलेलीच आहे, ते तर तुम्हाला बघायला मिळालेच आहे. तरी तुम्हाला एखाद दोन दाखवते मी, कारण की आता ते रुद्राक्ष तोरण मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलेले आहे, आता दाखवतेस. पण तुम्ही हे बघा, हे रुद्राक्ष तोरण आहे. ही डिझाईन आहे रुद्राक्ष तोरणची. रुद्राक्ष तोरणचा पण स्टॉक कमीच राहिलाय, कारण की आता हे आपले भरपूर विकलं जात आहे. आता नंतर येतील तेव्हा, आता सध्या आहे थोडेफार रुद्राक्ष तोरण. मागचे व्हिडिओ बघून बऱ्याच जणांनी घेतले ते. हे बघा, ही एक डिझाईन आहे. आता ही डिझाईन आहे, पण पुढच्या वेळेला वेगळी डिझाईन येईल. तीच डिझाईन तुम्हाला आता ह्या डिझाईन आहे, नंतर पुढच्या वेळेला वेगळ्या डिझाईन येईल. मग तुम्हाला तीच डिझाईन पुन्हा मिळणार नाही. नाही तर तुम्ही पुन्हा हट्ट धराल, ताई मला तीच डिझाईन द्यायची, तुम्ही अगोदर व्हिडिओत दाखवली ती. तर नंतर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला मी त्याचे फोटो पाठवेल. ही एक डिझाईन आहे. अशी डिझाईन आहे. हा, इथलं थोडस निघालेलं आहे, ते लावून देईल मी हवं असेल तर. असं आहे बघा, ही एक डिझाईन आहे. ही एक डिझाईन आहे. आता ह्या 4 डिझाईन आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला ते ऑर्डर करू शकतात. चला, आज इतकंच बघितलं आपण, बघायचंच होतं, कारण की आपल्याला आजचा स्पेशल व्हिडिओ हा दाराच्या पडद्यांचा, दारांच्या तोरणचा व्हिडिओ होता. तर आज
आपण हे बघितले आहे व्हिडिओमध्ये की पडदे कोणते कोणते माझ्याकडे, रुद्राक्षाच्या तोरणचे डिझाईन कोणते आहे, कवडी तोरणचे डिझाईन कोणते आहे, कापडी तोरणचे डिझाईन कोणते आहे, त्यानंतर मण्यांचं आहे. हे सगळे आकर्षक आपले तोरण आहे, पडदे आहे, अगदी आकर्षक आहे. तुम्ही जेव्हा घ्याल ना तर तुम्ही म्हणजे तुमचं दार एक युनिक दिसेल. का दिसेल? की तुम्हाला हे फक्त माझ्याकडे मिळणार, बाहेर हे डिझाईन मिळणार नाही. नाहीतर तुम्ही बघा, हे डिझाईन तुम्ही बाहेर जा घेऊन आणि फोटो घेऊन जा आणि सांगा मला हे डिझाईन पाहिजे, तुम्हाला कुठे मिळणार नाही आणि इथेच मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सांगायचं राहिलं की केंद्रामध्ये जेव्हा आपण काही वस्तू बनवतात, आता हे जे स्वयंरोजगार विभागाला किंवा बचत गटाला काही वस्तू बनवायला देतात, तर प्रत्येकाला सेवा करायला सांगितलेली असते. म्हणून प्रत्येक वस्तू बनवताना सेवा असते, म्हणून त्यात एक ऊर्जा पण असते, एक सात्विकता असते, दुसरं हे नाहीये. आणि माझ्याकडून घ्यावं किंवा तुम्हाला केंद्रातूनच घ्यावं तुम्ही म्हणून हे असं सांगणं नाहीये की हा एक खरं रियालिटी आहे म्हणून सांगितलं मी. असं काही नाही की माझ्याकडनं घेण्यासाठी तुम्हाला मी असं सांगते. तर खरोखर आता तुम्ही राख्यांचा सुद्धा अनुभव घेतला असेल तर तसंच असतं, बाहेरच्या राख्यांचा, केंद्राच्या राख्यांचा सुद्धा अनुभव घेतला असेल तर खरोखर तसं असतं. केंद्रामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू ही सेवा करत बनवली गेली असती. आणि म्हणजे एक अटच असते की कोणाला पण स्वयंरोजगार महिलांना, ज्या महिला बनवत असेल किंवा जे काही बनवत असेल ना, त्यांना जोही बनवत असेल काही वस्तू केंद्रात देण्यासाठी, विकण्यासाठी किंवा वापरण्यासाठी, तर त्याला सेवा ही कंपल्सरी दिलेली असते. ती सेवा करत करतच बनवायच्या असतात. तर असं असतं, म्हणून तुम्हाला केंद्रातल्या वस्तूंचा अनुभव पण जास्त येत असतो. तर असो, तर आज इथंच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.